तर सर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण बघतो की एक ठिकाण आहे जे आळंदी, जिथं सगळे जाऊन ते लग्न करतात पळून जाऊन. तुम्हाला असं वाटतं का की देवाचं ठिकाण आळंदी म्हणून ओळखलं जातं आणि तिथंच ह्या गोष्टी पण होतात? नाही 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 नाही, ही अतिशय चांगली परंपरा देखील आहे. प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी मुलगी पळून गेल्याची घटना घडलेली आहे अमरावतीमध्ये. सर याच्यामध्ये एक कॉमन मी बघितलं की खूप सारे संस्थावाले एक व्हिडिओ टाकतात त्यांच्या इंस्टाग्रामवर आणि ते एक कपल असतात आणि त्यांच्याकडून ते व्हिडिओ बनवून घेतात की मी माझ्या मर्जीने आलो आहे आणि तिच्याकडून पण एक व्हिडिओ बनवून मी माझ्या मर्जीने लग्न. ते का करतात? तू तुझ्या स्वइच्छेने लग्नाचा निर्णय घेतलेला आहे का? का विचार करायचा तुला लग्नाबद्दल? का घरी सोडून येऊ तुला? का आळंदी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन देऊ? काय करायचं? कधी करायचं? हे सगळ्या केसमध्ये आहे ना खूप कॉमनली एक गोष्ट बघितली जाते की ते म्हणजे पोरानेच पोरीला पळून नेलं. खूप जण म्हणजे बरोबर आहे. कुठलंही केस आपण बघितलं ना, नाही नाही ते पोरानेच पळून नेलं, आमच्या पोरीला काय माहितीच नव्हतं. आज जे कपल्स तुम्हाला बघतात आहेत, जे मुलं बघतात आहेत, त्यांना पळून जाऊनच लग्न करायचं जर त्यांनी ठरवलंच आहे तर कुठल्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे? त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एक ते त्या ग्रुपमध्ये त्या पोराचा किंवा पोरीचा फोटो टाकतात की ही आली का, हे आलेत का, लग्न कोणी लावलं का. मग ते संबंधित जण सांगतात. असं एक नेटवर्क आहे. नेटवर्क बापरे. म्हणजे पोलिसांची नजर त्या पोरा आणि पोरीवर परफेक्ट असते. जर पोरगी जमावर ठाम राहिली तर पोराचे मजे, परंतु पोरगी जर फिरली तर ह्याच पोरांना मिळतात सजे. म्हणजे मुलीच्या आई शक्यतो बऱ्याच गोष्टी सांगून, अगं पावते पप्पाने असं केलं, मी जीव देईल, आत्महत्या करेल, मरून जाईल, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही बघितल्या. घरातून पोरगी निघाली, हे घरचे काय करतात, मिसिंगची कंप्लेंट देतात. बरोबर. अजिबात मिसिंगची कंप्लेंट देऊ नका. फॅमिलीसाठी काय सांगाल? फॉर एक्झाम्पल त्यांची मुलगी पळून गेली, मुलगा पळून गेला ह्या सिच्युएशनमध्ये, तर त्यांनी काय ॲक्शन्स घेऊ शकतात ते त्यांच्या मुलाविरुद्ध किंवा मुलीविरुद्ध? सो फर्स्ट ऑफ ऑल परत एकदा स्वागत आहे सर. थँक्यू. उलट मला आपण परत बोलावलं आणि ती पण आपली हॅट्रिक आहे, त्यासाठी धन्यवाद. सो सर जसं की आजचा टॉपिक खूपच म्हणू शकतो आपण की खूप अनएक्सप्लोर्ड टॉपिक आहे, म्हणजे खूप जण ह्याच्यामध्ये बोलत नाही ह्याबाबत. सो जसं की आजचा टॉपिक आहे की आळंदी आणि लग्न. बरोबर आहे. सो काय सांगाल फर्स्ट ऑफ ऑल? तर काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल असं आहे की प्रत्येक आजच्या काळातल्या जे मुलं मुली आहेत त्यांच्या आयुष्यात आळंदी म्हणजे फक्त एक धार्मिक आणि पवित्र स्थळ जे आहे, त्याशिवाय लग्न करण्याचं ठिकाणसुद्धा आहे, हे बऱ्याच जणांना माहीत आहे. आणि आळंदीला लग्न करू, कोर्ट मॅरेज करू अशी वाक्य आपण ऐकलेली असतात. त्यामुळं आळंदी आणि लग्न खरंच एक युनिक टॉपिक आहे. सो सर माझा पहिला क्वेश्चन हाच आहे की सगळेजण आळंदीलाच का सिलेक्ट करतात? आळंदीच का लग्नासाठी? नाही पळून sir. जाणारे जे आपण म्हणतो येस ना, येस येस सो जे पळून जातात बेसिकली, सो ते पळून जाऊन आळंदीलाच लग्न का करतात? येस, कारण त्यांमध्ये काय होतं, डॉक्युमेंटेशन कागद हे द्यायची गरज लागत नाही. म्हणजे उदाहरणार्थ रजिस्टर मॅरेज करायचं असेल तर TC लागतो, आधार कार्ड लागतो, 3 साक्षीदार लागतात, परत 30 दिवस अगोदर नोंदणी करावी लागते आणि मग आजच्या काळात ते अगोदर पूर्ण स्कॅन पेपर हे करावं लागतं आणि नोंदणी मग 30 दिवसानंतर परत ते पोराच्या घरी नोटीस पण जाणार. अशी एक अनामिक भीती असते. ह्या भीती, वेळ जो जाणार आहे, पैसे खर्च होणार आहे, त्यामुळं स्वस्तात आणि लवकरात व्हावं म्हणून बरेच कपल आळंदीला लग्न करण्यासाठी चूज करतात. ओके. सो सर याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात जे मुलं आज पळून जातात किंवा मुली पळून जातात. त्यामध्ये सगळ्यात मेन इश्यू जो दिसतो मला तो आहे की इंटरकास्ट मॅरेज. सो त्याबद्दल काय सांगाल की घरचे राजी होत नाही आहेत, फॅमिली माझी मान्यता दिली नाही आहे, मुलगी दुसऱ्या जातीची आहे किंवा मुलगा जो दुसऱ्या जातीचा आहे, बरोबर आहे. म्हणून आम्ही पळून गेलो. सगळेजण हे शब्द बोलतात की म्हणूनच आम्ही पळून जाऊन लग्न केलं. लग्न केलंय. सो काही किस्से असतील तर नक्की सांगा. नक्कीच आहे. 2 किस्से मी तुम्हाला सांगतो. पहिला, एका बापाला आपली मुलगी कुठल्याही परिस्थितीत घरी आणायची होती. पोरगी प्रेमाने लग्न करायला आळंदीत आली, आळंदीत एका पोरासोबत लग्न केलं आणि ती वेगळी राहू लागली. परंतु बापाला कुठल्याही परिस्थितीत आपली पोरगी घरी आणायची होती. म्हणून त्याने काय केलं, जो तिचा छोटा भाऊ होता, जो अजून वयात आलेला नव्हता, दीदी तुझी आठवण येत आहे म्हणून त्याने बहिणीला फोन लावला. हा सगळा प्लॅन त्या बापाने केला. दीदीने फोन लावला, भाऊजी आणि दीदी त्या पोराला घेऊन गेले आणि बापाने माझ्या पोराला किडनॅप केले अशी कंप्लेंट दिली. ओके. दुसरं गोष्ट की तो बाप खूप हुशार. म्हणजे आळंदीला पोरीने लग्न जरी केलं तरी त्याने पोलीस स्टेशनला एकच कंप्लेंट केली
की जाताना घरातून माझे दाग दागिने पैसे आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे घेऊन गेलेले आहेत, म्हणजे मला ह्यांच्यावर चोरीची केस करायची. ह्या दोन्ही प्रकरणामध्ये पोरगी पोलीस स्टेशनमध्ये टिकली नाही, म्हणून दोन्ही पोरं अडचणीत आली. आपल्या इंडियन लॉमध्ये काही असे धारा आहेत का IPSच्या की ज्याच्यामध्ये फॅमिली रिजेक्ट करू शकते की ज्या माझ्या मुलाने जी मुलगी निवडली किंवा माझ्या मुलीने जे मुलगा निवडलाय तो मला मान्य नाही ॲज अ फॅमिली, असं आहे का काही? असं स्पेसिफिक तर नाहीये ओके. की आई वडील पोरावर केस टाकू शकतात की तुझं मला लग्न मान्य नाहीये, ते वयात आल्यानंतर ते लग्न करू शकतात. परंतु जर ठरवलं की पोराने आणि पोरीने केलेलं लग्न हे इल्लिगल आहे, तर जी काही आई आहे ती DVची केस टाकू शकते, कौटुंबिक हिंसाचाराची आपल्या पोरीच्या विरोधात सुद्धा टाकू शकते. किंवा मनाई हुकूम सिव्हिल म्हणजे विशिष्ट ह्याच्यामध्ये नियमावली वापरून तुम्ही मनाई हुकूम टाकून देखील ते लग्न मोडू शकतात. परंतु त्यासाठी वकील तेवढा स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जे रिझन्स येत आहेत, कारणं येत आहेत, ते सुद्धा बरीच महत्त्वाची आहेत. कारण काय असतं, प्रत्येक समाजात लग्नाचं एक वय असतं, काही नियमावली असतात, बरोबर. त्यांच्या आधारे सुद्धा ते करता येतं. बरेच स्पेसिफिकमध्ये की आहे की नातेवाईकांमध्ये लग्न होऊ शकत नाहीत. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याचा आधार घेऊ शकतात, परंतु वकील तेवढाच महत्त्वाचा पाहिजे. याशिवाय हे जे काही कपल्स असतात हे उतावळे झालेले असतात. एक उदाहरण देतो. ते प्रकरण आजही चालू आहे कोर्टात. एका पोराच्या मागं त्याची जी गर्लफ्रेंड होती ती अल्पवयीन होती, पोरगं सज्ञान होतं, तिलाच मागं लागली, तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर मी आत्महत्या करेल, आपण पळून जाऊ, मला आई वडिलांचा त्रास सहन होईना, ते माझं लग्न लावून देत आहेत. म्हणजे ती खतरनाक एकदम, आणि वयाने कमी असल्यामुळे आणि मुलगी असल्यामुळे तिचे जास्तच हे नाही की मला सहन होत नाही, मी तसे राहू शकत नाही, आपण लग्नच करू, असं करून त्याने पोराच्या गळाला लयच गळफास लावला आणि लग्न करू आपण म्हणून भाग पाडलं. बरोबर. मग ह्यांनी काय केलं की त्या पोरीचं बनावट आधार कार्ड बनवलं ओके. आणि तिचं वय जास्त दाखवलं. बरोबर. आळंदीला लग्न केलं. आता आधार कार्ड त्या लोकांनी बघितलं, त्यांना काहीच डाऊट नाही आला, त्यांनी लग्न पण लावून दिलं. परंतु ते जेव्हा घरच्यांनी बघितलं हे खोटं आहे हे दाखवलं, तेव्हा पॉस्कोची केस त्या पोरावर दाखलच झाली. परंतु ज्याने खोटा आधार कार्ड बनवून दिला त्याला सुद्धा सहआरोपी करण्यात आलं. ओके. सो सर, हे सगळ्या केसमध्ये आहे ना खूप कॉमनली एक गोष्ट बघितली जाते की ते म्हणजे पोरानेच पोरीला पळून नेलं. खूप जण म्हणजे बरोबर आहे. कुठलंही केस आपण बघितलं ना, नाही नाही ते पोरानेच पळून नेलं, आमच्या पोरीला काय माहितीच नव्हतं, पोरानेच नेलं. नेलं, सो बरोबर. काय सांगाल पाहिजे, हे केस तुम्ही खूप सारे केसेस तरी बघितलेच असतील ज्यामध्ये पोरीने पण पळून नेलं असेल पोराला. ज्या पोरांना मुलीसोबत आळंदीला लग्न करायचं आहे, लव्ह मॅरेज करायचं आहे, ते बरेच जण काय करतात, उठतात, आळंदीला येतात, मग त्यांच्याकडे एक दलाल धावत येतो, एजंट, सर मी 2,000 लग्न लावतो, सर मी 3,000 लग्न लावतो, सर 5,000 लग्न लावतो. त्या पोराची कंडिशन थोडी खराब असते, घरातून पळून आलेले असतात, ते 2 पैसे वाचवायला जातात. आणि मग काय होतं की आळंदीला लग्न केलं की आळंदीवाले लग्नासोबत एक पत्र देतात. त्या पत्रात लिहिलं असतं की आम्ही आमच्या मर्जीने लग्न केलेलं वगैरे वगैरे आहे आणि आम्हाला हे करू नये. आता ते पत्र जरी असलं तर ते काही गव्हर्नमेंटचं पत्र नसतं. मग हे कपल काय करतं, जातं पोलीस स्टेशनमध्ये, सर आम्ही आलो, आम्ही लग्न केलं. ओके. मग तिथं गेल्यावर ते पोलिसांच्या काही डोळ्यात अश्रू येत नाहीत, ते काय करतात, बसा रे, बसा बसा बसा. मग पोलिसला काय करतं, पोरीच्या गाईवडिलांना बोलून घेतं, या इकडं जरा, या इकडं. मग पोराच्या घरच्याने बोलत जातात, या इकडं. मग अशा वातावरणात त्या पोरीला 2, 5, 10 जे काही तास असेल तिच्या आईवडिलांसोबत बोलू दिलं जातं. तिच्या आई वडिलांसोबत, नातेवाईकांसोबत त्या पोरीला बसवलं जातं आणि त्या ठिकाणी पोरीचा ब्रेन वॉश केला जातो. जर पोरगी जबावर ठाम राहिली तर पोराचे मजे, परंतु पोरगी जर फिरली तर ह्याच पोरांना मिळतात सजे. म्हणजे मुलीच्या आई शक्यतो बऱ्याच गोष्टी सांगून, अगं पावत्या पप्पाने असं केलं, मी जीव देईल, आत्महत्या करेल, मरून जाईल, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही बघितल्या. ओके. हे आळंदीला लग्न करणारे बरेच कपल पोलीस स्टेशनला वकीलला नेत नाहीत. 2 पैसे वाचवच्या नादात स्वतःच आळंदीला पळत 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 येतात, पळत नाही का एजंटाच्या मार्फत नादी लागून लग्न करतात. पोलीस स्टेशनला पण ते पत्र घेऊन जातात की साहेब आम्ही लग्नाला आलो. तर चुकीचं आहे. सो याच्यामध्ये सर साधारण ह्या ज्या कपल्स जे आळंदीला पळून येतात ह्यांचं एज ग्रुप काय? कारण की
काय कपल असे आहेत का ज्यांचे लग्न म्हणजे सेकंड मॅरेज आणि ते पळून येऊन इकडे केलं, असे काही किस्से आहेत? आणि आहेत ना, सेकंड मॅरेज करणारे बरेच लोकांनी आहेत. नंतर कायद्याच्या अडचणी सापडतात, कचाट्यात सापडतात. परंतु मुलीचं वय 18 पाहिजे, पोराचं वय 21 कंप्लीट पाहिजे. वरून 18हून 1-2 दिवससुद्धा कंप्लीट पाहिजे. याशिवाय जे तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगेल, घरातून पोरगी निघाली, हे घरचे काय करतात, मिसिंगची कंप्लेंट देतात. बरोबर. अजिबात मिसिंगची कंप्लेंट देऊ नका. ओके, असं का? मिसिंगची कंप्लेंट दिली म्हणजे पोरगी हरवली अशी कंप्लेंट दिली की त्या पोलीसवाले बोलवतात, कारण ती पोरगी सध्या नसते, जाब घेऊन जा बाई घरी, तू तुझ्या कुठं नाही राहायचं राहा. परंतु याच ठिकाणी जर तुमची पोरगी तुम्हाला पाहिजे असेल तर कंप्लेंट करायच्या बऱ्याच गोष्टी आहेत. नाही, आमची पोरगी हरवली नाही आहे, त्याला पकडून नेलं आहे, अपहरण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. याशिवाय आपली पोरगी खरंच आपल्याला शोधता येते. बरेच घरचे काय करतात, मिसिंगची कंप्लेंट देतात आणि हातावर हात घालून बसतात. आता आपण असं गरीब धरू की एखाद्या खेड्यागावातून एखादी पोरगी पळून निघाली घरातून, तर साहजिक आहे, खेड्यागावातून निघाली तर नाक्यावर येईल ना, टोल नाक्यावर येईल, तिथं CCTV कॅमेरा असेल, ती कधी घरातून निघाली. जर CCTV कॅमेरे फॉलो करत गेले तर पोरगी कुठं आली हे कळतं. बरोबर आहे. पण बरेच जण काय करतात, नको कोणी दाखवणार नाही, एवढंच कशाला, एखाद्याला बोललं हो साहेब पोरी अडचणीत आहे, प्रॉब्लेम जर दाखवा, तर ते CCTV कॅमेरे दाखवतात. पण बरेच जण करतात. आता शहरातली पोरगी पळाली तर आजच्या काळात सगळ्या ठिकाणी कॅमेरे आहेत, तर शोध घेता येतो. याशिवाय आळंदीमध्ये जेवढ्या लग्न संस्था आहेत त्या संबंधित पोलीस स्टेशनशी निगडीत असतात. म्हणजे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात. ओके. पोलीसवाले सुद्धा काही जास्त धावपळ करत नाहीत. ते त्या ग्रुपमध्ये त्या पोराचा किंवा पोरीचा फोटो टाकतात की ही आली का, हे आलेत का, लग्न कोणी लावलं का, मग ते संबंधित जण सांगतात. असं एक नेटवर्क आहे. नेटवर्क आहे. बापरे. म्हणजे पोलिसांची नजर त्या पोरांपोरीवर परफेक्ट असते. पुणेरी पोलीस तर भाऊ काही म्हणा, बाकीचा भाग वेगळा, पण काम जर पुणेरी पोलिसांनी ठरवलं तर कुठंच गुन्हा होणार नाही. ठरवायला पाहिजे. सो सर, याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की गावाकडची केस वेगळ्या पद्धतीने हँडल केली जाते. म्हणजेच गावाकडचे जर आपण खूप सारे केसेस बघितले, त्यामध्ये मुलीचे घरचे काही केसेस मी ऐकलेत की मुलाच्या घराला म्हणजे मुलाच्या घरी जाऊन मारहाण करतात, राडा करतात तिथं जाऊन की तुमच्या मुलानेच आमच्या मुलीला पळवून नेलं आणि मारहाण होती. पण मला तुम्हाला विचारायचं की जे हाय क्लास लोक आहेत, जे चांगल्या घरातले लोक आहेत, जे चांगले पैसे कमावतात, त्यांच्या घरात पण असे किस्से होत असतील, होतात ना. तुम्ही काय ऐकले असतील. सो भरपूर आहेत. ते कसे हँडल करतात हे केसेस? एक पैशावाला घरचा, त्याच्या घरच्याने एक पोरगी पळून आणलेली होती. मग जेव्हा ह्या मुलीचे घरचे त्यांच्या घरी आले तर साहजिक आहे, यांनी अगोदर सॉफ्ट भाषा वापरायला सुरुवात केली. पण पोरीच्या घरच्यांनी घरीच राडाबिडा धिंगाणा चालू केला. मग ह्यांनी सगळं चित्रीकरण केलं आणि अक्षरशः ह्या लोकांनी आम्हाला मारताना आमच्या अंगावरचे दागिने पण हिसकावून घेतले, पैसे पडले. म्हणजे दरोड्याचीच केस त्यांनी याच्या अंगावर टाकली. तर असं लोकसुद्धा कायद्याचा गैरवापर करतात. ओके. ह्याच्यामध्ये सर अजून एक गोष्ट आहे, जसं तुम्ही सांगितलं की मुलांवर खूप सारे केसेस टाकले जातात. सो हे कुठले केसेस टाकले जातात जेव्हा मुलगा मुलीला पळून नेतो आणि त्याचा काय आपण म्हणतो परिणाम होऊ शकतो मुलांवर? पोरगी कमी वयाची असेल तर पॉस्को लागते. पोरगी जर सज्ञान असेल आणि ती पलटली आणि फिरली तर रेप केस दाखल होऊ शकते, रेप केस दाखल होते. परंतु लग्न केलेलं असल्यामुळं, सर्टिफिकेट असल्यामुळं त्या केसेसचं प्रमाण कमी आहे. ओके. परंतु भविष्यात बऱ्याच केसेस दाखल पण करता येतात. समजा फॉर एक्झाम्पल आज जे कपल्स तुम्हाला बघतात आहेत, जे मुलं बघतात आहेत, त्यांना पळून जाऊनच लग्न करायचं जर त्यांनी ठरवलंच आहे, तर कुठल्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे? त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एक चांगला वकील पकडायचा. 200-500 रुपयाच्या बॉन्डवर भिकाऱ्यासारखे अफिडेविट करून घ्यायचे नाही. एजंटाच्या दलालाच्या नादी खरंच लागायचं नाही. ज्याला पोरगी पळवून आणायची त्याने अगोदरच पोरीचं अफिडेविट करून ते न्यायालयात दाखल करायचं. बरेच मार्ग आहेत. सिव्हिल मार्ग वापरता येतो. DV अंतर्गत पोरीच्याच बाजूने आईवडिलांच्या ह्याने हे केस दाखल करू शकते. मनाई हुकूम पण दाखल करू शकतो की असंच आम्ही लग्न करणार आहोत किंवा केलेलं आहे आणि भविष्यात आमच्या जीवाला धोका होऊ शकतो. परंतु लग्न केलं, पोलीस स्टेशनला गेलं की आपलं सगळं मिटून जाईल, अशी काही जे कपल असतात त्यांना भ्रामक कल्पना असते. ओके. पोलीससुद्धा आल्याबरोबर हे असं तसं करून मिटवत नाही. त्यांचा पहिलाच असतो हा बस 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 बस, मग ते घरच्यांना फोन लावतात. ही 99% पद्धत वापरली जाते. सो यामध्ये काही पॅटर्न दिसतो का तुम्हाला सर, की जेवढे केसेस तुम्ही बघितले आळंदीचे असतील किंवा बाकीचे पळून जाणारे केसेस असतील, काही पॅटर्न आहे का, सिमिलर पॅटर्न? सिमिलर पॅटर्न तर आहेच ना. आळंदीला लग्न करण्याचं प्रमाण 100 मधून 80% आहे आणि 20% रजिस्टर मॅरेजचं आहे.
परंतु रजिस्टर मॅरेजमध्ये काय होतं की ती घरच्यांना नोटीस जाते, ओके. पाठवली जाते, असा कायदा आहे. हम्म. परंतु रजिस्टर मॅरेजच्या ठिकाणी सुद्धा काही एजंट, दलाल, त्या ठिकाणचे सुद्धा काही अधिकारी त्या नोटिसा 2 पैसे दिले तर बाजूला ठेवतात, घरच्यांना नोटीस माहीत पण होत नाही. पूर्वी कुठले डॉक्युमेंट्स कसेही चालायचे, परंतु आता अडचण अशी आहे की सगळं ऑनलाईन केल्यामुळं, सरकारने ऑनलाईन डॉक्युमेंटेशन केल्यामुळं TC द्यावा लागतो, आधार कार्ड, लाईट बिल, जे काय असेल तो पार्ट द्यावा लागतो. सो ह्याच्यामध्ये सर फॅमिलीसाठी काय सांगाल? फॉर एक्झाम्पल त्यांची मुलगी पळून गेली, मुलगा पळून गेला ह्या सिच्युएशनमध्ये, तर त्यांनी काय ॲक्शन्स घेऊ शकतात ते त्यांच्या मुलाविरुद्ध किंवा मुलीविरुद्ध? ॲक्शन तर नाही घेऊ शकत, कारण ते मर्जीने गेलेले आहेत, आनंदाने गेलेले आहेत. परंतु माझ्यासारखा एखादा वकील भेटला उलट्या घोपडीचा, तर तो काही त्यांना चुकीचा मार्ग सांगू शकतो किंवा परत वेगळा मार्ग सांगू शकतो, कायद्याच्या बाहेरचा, म्हणजे माझ्यासारखा, म्हणजे मी नाही. तर अशा गोष्टी होऊ शकतात. परंतु त्यात जर पोराने लग्न केलं, हे केलं, तर वृद्धांचा कायदा आहे, ते लग्न केलेल्या पोराकडून ह्यांना पोटगी मागता येते, 2 पैसे मागता येतात, आमचं पण खर्च भागव म्हणून बरेच कंप्लेंट करता येतात. सो ह्याच्यामध्ये सर मला दोन्ही साईड स्टोरीज जाणून घ्यायच्यात. ते फर्स्ट ऑफ ऑल तर मुलं पण काय फसवतात, मुलींना पळून घेऊन येतात आणि मग नंतर इथे येऊन धोका देतात लग्न केल्यानंतर, आणि सेम मुली पण करतात. तर दोन्ही केसेस मला ऐकायचे डिटेलमध्ये. आता सर, जेव्हा आपण रजिस्टर मॅरेज करतो तेव्हा तिथे सगळे डिटेल्स भरावे लागतात. तिथं खोट्या डिटेल्स कमी प्रमाणात देता येतात. आळंदीला काही ठिकाणी विवाहित पुरुष जरी असेल, तो स्वतःला अविवाहित दाखवून लग्न करू शकतो. ओके. बरेच जण काय करतात, लग्न केल्याबरोबर समजा एखाद्या पुरुषाला एखाद्या बाईला फसवायचं आहे, तर तो काय करतो, आळंदीला येतो, चल आपण लग्न करू, लग्नाचं सर्टिफिकेट मिळतं. बरोबर आहे, कुठूनही आणली, काय आणली, सर्टिफिकेट त्याने घरी नेलंच नाही, फाडून फेकून दिलं. ती बाई नंतर कुठं शोधत येणार की मी कुठं लग्न केलं होतं, काय केलं होतं, केव्हा केलं होतं, किंवा ज्याने लग्न लावून दिलेलं आहे ते सुद्धा डॉक्युमेंटेशन काही कालावधीपर्यंत साठवून ठेवतात. बरोबर. हां, सिंपल गोष्ट आहे. बरोबर. तर ही एक अडचण आहे. याशिवाय काही कपल्स असे आहेत की आळंदीला लग्न करतात, तू तुझ्या आईच्या घरी, मी माझ्या आईच्या घरी. बऱ्याच प्रमाणात त्यांना नंतर 1 वर्षाने, 6 महिने असं जाणवतं की आपण एकत्र येऊ शकणार नाही, असं त्यांना जाणवतो. मग दोघींमधला एखादा सिरियस असतो, एखादा हे असतो. जर मुलगा सिरियस नसेल, मुलगीला हे करतात, मुलगी त्याच्यावर रेपची केस मारू शकते. मग बऱ्याच प्रमाणात अंशी असं झालेलं सुद्धा आहे की काही मुली आळंदीला लग्न करतात, आईच्या घरी जातात, इथं राहतात, पण नंतर त्यांना वाटतं की आपण नको, म्हणून ते रद्द, नको, मला नाही यायचं, मला नाही राहायचं आहे, आपण आपलं हे करू, आणि ते घटस्फोट न घेताच बऱ्याच अंशी पोरी लग्न बाहेर उरकून टाकतात. ह्याचा काय परिणाम होतो? परिणाम असा होतो की इन फ्युचर कधी कोणाला माहीत झालं तर तो ऑब्जेक्शन घेऊ शकतो. ह्या पोराला ब्लॅकमेल करायचं असेल तर तो करू शकतो. आणि ज्यांना हे माहीत नाही किंवा जे चांगले कपल आहेत त्यांच्यात वादविवाद होत नाही. परंतु जर तुम्ही आळंदीला लग्न केलंय, नंतर सुद्धा भविष्यात ते लपवून दुसरे लग्न करतात, तर ही चिटिंगच झाली, धोकाधडी आहे. आणि काय आहे की ह्या गोष्टी, अशा गोष्टी, माझी आई म्हणते चोरी और छिनाली कभी छुपती नाही, अशा गोष्टी कधी ना कधी सामोरे येतात. मग त्या मुलीला, त्याच्या आलेल्या जन्माला, बाळाला, या सगळ्यांना अडचणींना सामोरे जावं लागतं. सो सर, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रॉब्लेममध्ये सगळ्यात कॉमन गोष्ट कुठली आहे की फॅमिली कुठल्या गोष्टीसाठी राजी नसते, जे पण कपल जे लग्न पळून जाऊन लग्न करतात? पहिल्यांदा जातीमुळं बऱ्याच अडचणी येतात. म्हणजे जात हा एक असा प्रकार आहे की म्हणतात ना की जातीमुळं लग्न होत नाहीत. दुसरं, ते पोराच्या घरचे गरीब आहेत, भिकारी आहेत, किंवा तो पोरको काय करतो हे घरचे बघतात. तिसरं, प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते, म्हणजे असं नाही की आईवडील वाईटच असतात, आपण त्यांच्या विरोधात बोलत नाही. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आमच्या मर्जीने, आमच्या आवडीने लग्न करावं. हा पोरगा किंवा हा पोरगी आपल्या पोरासाठी किती कॅपेबल आहेत असं हे करतात. आता माझ्या बऱ्याच पॉडकास्टमध्ये खाली लिहून होतं, तुझ्या घरी का मुलगी नाही का, तुझ्या घरी आई नाहीत का? तर भाऊ, मी वकील आहे, माझं काम आहे लोकांसमोर सत्य मांडणे, भले ते कितीही कडवट असेल तरी. सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात वाईट गोष्ट कुठली वाटते? आणि जे सहानुभूती वाटते ना, एक आपण म्हणतो की बाबा एका व्यक्तीसाठी सहानुभूती, ते मुलासाठी किंवा मुलीसाठी, कुठल्या गोष्टीसाठी सहानुभूती वाटते आणि सगळ्यात वाईट गोष्ट कुठली वाटते? सहानुभूती हे वाटतात सर की काही अशा बऱ्याच वेड्या मुली आहेत, एखाद्यासोबत पटकन प्रेमात पडतात, आळंदीला येऊन लग्न पण करतात, म्हणतात ना फिजिकली वगैरे सुद्धा होतात, आणि नंतर आपापल्या मार्गाने निघून जातात, नाही का, पोरांनी वगैरे हे केलं तर.
तर अशा मुलींचं जेव्हा आयुष्य बर्बाद होतं म्हणजे ते वाम मार्गाला लागतात ते बघून जरा वाईट वाटतं. अशी कुठली की केस आहेत, भरपूर आहेत अशा केसेस आहेत. हम्म. तर काय होतं की मुलींनी शक्यतो असं कुठेही लग्न केलं काय केलं तर आपल्या घरच्यांना माहिती द्यावी, घरच्यांना कळवावं, घरच्यांची सिंपत्ती घ्यावी किंवा जे काही लग्न वगैरे केले ती कागदपत्रे जपून ठेवावीत, हम्म. असं माझं म्हणणं आहे. सो सर, मुली ज्या पळून जातात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्यांनी काय काय गोष्टी केल्या पाहिजे? तर त्यांनी ठरवलंच आहे की मला पळूनच जायचं ह्या मुलाबरोबर, पण कुठल्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे त्यांनी? लग्न केलेलं प्रमाणपत्र, पोरासोबत जे काही फोटोज असतील त्याचे पुरावे ते जपून ठेवावे आणि पोरगं बदललं, लवकर तयार होत नसेल किंवा काही नंतर हे असेल तर कडक त्याच्यावर कायदेशीर ॲक्शन घ्यावी, त्याच्यामध्ये विचार करत बसू नये. बरेच जण असे आहेत, एक उदाहरण देतो. एकांनी आळंदीला लग्न केलं, एकत्र राहिले, खुश राहिले काही दिवस, त्यांच्यात वादविवाद झाला, कोर्ट कचेरी झाली, काही 2-4 समजूतदार समाजातील लोकांनी त्यांना परत एकत्र आणलं. त्यांना एक मुलगा जन्माला आला. तो मुलगा जन्माल्यावर ह्याचं परत आपसात क्लेश झाला. ती पोरगी आज मोलमजुरी करून त्या पोराला समोर आयुष्य जगते, या पोरांसोबत लग्न करून तो आयुष्य जगतोय. तर पोरींनी वेळेआधीच म्हणजे असं एखादं आपत्ती जन्मा घालण्याआधीच आपलं त्या पोरासोबत पटतंय की नाही पटतंय, भविष्यात हे रिलेशन लांब होतील की नाही होतील, म्हणजे त्याच्यासोबत लग्न केल्यानंतर पोरगं जन्माला घालायची घाई करू नये, असं माझं म्हणणं आहे. तर सर, या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण बघतो की एक ठिकाण आहे जे आळंदी, जिथं सगळे जाऊन ते लग्न करतात पळून जाऊन. तुम्हाला असं वाटतं का की देवाचं ठिकाण आळंदी म्हणून ओळखलं जातं आणि तिथंच ह्या गोष्टी पण होतात आहेत? सो कुठंतरी आळंदीचं नाव खराब होते असं नाही वाटतं? नाही 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 ही अतिशय चांगली परंपरा देखील आहे. एक फायदा देखील आहे आळंदीचा की गोरगरीब माणसं लोक इथे लग्न करू शकतात, आनंदी करू शकतात. तो एक वातावरणच वेगळं आहे. म्हणजे पवित्र धार्मिक ठिकाण तर आहेतच, परंतु एक लग्न संस्था म्हणजे आपल्या हिंदू धर्माने एक जी पद्धत जपलेली आहे की लग्न करणे, एक होणे, संसार, पोरं अपत्य जन्माला घालणे, तर ही एक चांगली दिशा आळंदी नेतोय. पण या ठिकाणी कायद्याचा बास ओढला जाणं आवश्यक आहे. इथं होणाऱ्या प्रत्येक लग्नाची एंट्री माहिती शासनापर्यंत जायला पाहिजे. कोण कुठल्या जातीचं येतंय, लग्न करतंय, काय करतंय ती डिटेलिंग असायला पाहिजे. म्हणजे आळंदीला लग्न केलं आणि ते प्रमाणपत्र वापरलं नाही, म्हणजे प्रमाणपत्र घेतल्यानंतर फेकून दिलं तर कुणाला माहीत नसतं की ते हजबंड वाईफ आहे की नाही. म्हणजे ते पटकन काय होतात की स्वतःच्याच मनाने घटस्फोट करून मोकळं होऊन जातात. तर हे चुकीचं आहे. अशा गोष्टीवर सरकारने लगाम घालायला पाहिजे. ह्याशिवाय बरेच जे आहे संघ तिथं बसलेले लोक आहेत, त्यामधले काही जण फेक आहेत. ते दुसरीकडे लग्न लावतात, आपल्याकडे लग्न लावतात आणि दुसरीकडून सर्टिफिकेट देतात. तर जे प्रॉपर रजिस्ट्रेशनवाले आहेत त्यांनाच मंजुरी असावी. ज्यांनी लग्नाच्या नावाने बाजार चालवला आहे, दुकान चालवले, अशावर कायदेशीर ॲक्शन व्हायला पाहिजे. मंदिरातले जे प्रॉपर लोक आहेत तिथले, ज्यांना कोणाला परवानगी दिलेली आहेत, त्याच लोकांकडून लग्न वगैरे करून घेतले जावेत. सो ते कसं ओळखायचं की कुठलं? आळंदीमध्ये खूप साऱ्या संस्था ज्या लग्न लावून देतात किंवा ते रजिस्ट्रेशन करतात. सो असं कसं ओळखायचं की हे योग्य रजिस्ट्रेशन आहे जिथं आपण लग्न नाही, रजिस्टर करतो? आपण जर आता एकाचं नाव सांगितलं तर असं होईल की आपण त्याची मार्केटिंग करतोय. क्रायटेरिया सांगू शकता काय बघायचं? सगळ्यात हे बघायचं की ती जी संस्था आहे, संघटना आहे, ती किती सालापासून आहे. ओके. ते नवीन दिसतंय का, नवीन आहे का? तुमच्याकडे एखादा एजंट पळून आला, मी लग्न लावतोय, 2,500 लावतो, 2,000 लावतो, त्याच्याशी लांब राहा. बिलकुल एजंट म्हणजे छपरी पोरं असतात, टुकार 5-6 गोवा खाऊन थुकणारी, एका टुकार, अशा पोरांशी लांब राहा. जे विधिवत आहेत, तिथले नामवंत आहेत, जुने आहेत, अशांकडेच लग्न करा. सर, याच्यामध्ये एक कॉमन मी बघितले की खूप सारे संस्थावाले एक व्हिडिओ टाकतात त्यांच्या इंस्टाग्रामवर आणि ते एक कपल असतात आणि त्यांच्याकडून ते व्हिडिओ बनवून घेतात की मी माझ्या मर्जीने आलो आहे आणि तिच्याकडून पण एक व्हिडिओ बनवून मी माझ्या मर्जीने लग्न. ते का करतात? मार्केटिंगसाठी त्यांना 2 कामे मिळावीत. तुम्हाला एक आता एक उदाहरण देतो. सध्या अशामध्ये एक जाहिरात खूप गाजते. एक लेडी डॉन आहे, खतरनाक, फेमस आहे ती, आणि ती सोशल मीडियावर सुद्धा फेमस झालेली आहे असं तसं. मग ती येते, मी ह्याच्यासोबत लग्न केलं, माझं असं असं वगैरे वगैरे झालं आहे. तर आता लोकांना माहीत नसतं की ती फेमस डॉन आहे. लोकांना कुठं माहिती आहे? लोकांना नाही का, लोकांना वाटतं काहीच, तर त्यांना हे पण मिळू शकतं. आणि तुम्हाला तशी बायको मिळू नये देवाकडे प्रार्थना करतो. तर अशा गोष्टीपासून लांब. बरं, ते प्रत्येकजण आपली मार्केटिंग करतो याचा अर्थ तो ब्रँडेड आहे किंवा तिथला तो आहे, आपण हे गृहीत, कारण काळाप्रमाणे चाललेला आहे.
परंतु लग्न जेवढे होत आहेत त्याची शासनाकडे नोंद असणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं म्हणणं आहे. सगळ्यात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात रेअर केस कुठली आहे का की तुम्हाला वाटलं अरे हे असं कसं काय किंवा असं काय? आहे. एका लग्न झालेल्या माणसाने एका अविवाहित महिलेसोबत लग्न केलं की मी तिला सोडून देईल आणि आपण भविष्यात सोबत राहू, एकत्र राहू, त्याने लग्न केलं. मग भविष्यात त्यांचं खटकलं. मग हिने त्या आळंदीला लग्न केलं होतं, ते सर्टिफिकेट उचललं आणि याच्यावर मस्तपैकी 2-4 केसेस मारल्या नाही का. म्हणजे तू मला फक्त फसवतो, तर ही एक रेअर केस आहे. ओके. सो जाता जाता काय सांगाल जे पण मुलं मुली किंवा फॅमिली बघतात आहेत सगळ्यांसाठी एक मेसेज काय द्याल स्पेसिफिक? चल सन्यासी मंदिर में तेरा चिमटा मेरी पायल 7 बजाएंगे हे गाणं आपण ऐकलं होतं. आणि माझं सगळ्यात जास्त एक आवडीचं गाणं आहे की मुझे ले चल मंदिर. अतिशय छान गाणं आहे. तर ह्यावरून एक गोष्ट सांगायची की आजच्या काळातील पोरींनो थोडं लग्न उशिरा झालं तरी चालेल. लग्न करताना 3 गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो. आयुष्य हे खूप सुंदर गाणं आहे. पहिलं की आईवडिलांना मनवण्याचा प्रयत्न करा. दुसरं, ते होत नसेल तर आळंदीला लग्न करताना एक चांगला वकील, कुठलाही एक चांगला वकील निवडा ज्याच्यावर आपल्याला विश्वास असेल. भविष्यात काही तो आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये सोबत येईल. लग्न केल्यानंतर त्याला सांगायचं भाऊ आम्हाला पोलीस स्टेशनला जायचं नाही आहे, आमचं ते जे काय असेल ते तू सगळं मिटून द्यायचं आहे. तिसरं, आळंदीला जे काही लग्न केलं डॉक्युमेंटेशन फोटो जपून ठेवा, त्याची नोंदणी करा. म्हणजे तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही जिथं राहतात त्या महानगरपालिकेत त्याची नोंदणी करता येते. नवऱ्याचं बायकोने एकमेकांचे नावं आधार कार्ड पॅन कार्ड या कागदांवर चढवावं आणि सगळ्यांनी शुभ राहावं. आळंदी हे खूप पवित्र ठिकाणी आहे, त्याचं सगळ्यांनी मान आणि आदर ठेवलंच पाहिजे. जय महाराष्ट्र. सर माझ्यासाठी काय मेसेज असेल? सर तुमच्यासाठी हे आहे की मी आयुष्यात कोणाशी जलस फील करत असेल तर सरांशी. कारण की एक माणूस आपली नोकरी सांभाळून सगळ्या गोष्टी सांभाळून आपली आवड जपतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कानोकोपऱ्यापर्यंत पोचतोय आणि ते पण वेगवेगळे विषय घेऊन. म्हणजे हा व्यक्ती फक्त प्रसिद्धीच्या मागे नसून तो काय करतोय की त्या विषयामागची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आजचं आळंदी आणि लग्न हे त्यामागची भूमिका आहे, ते स्पष्ट दिसून येतं.